अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अगदी काही तासांचा कालावधी बाकी आहे आणि आपण जर बघितलं तर अयोध्या पूर्णपणे सजल्याचं आपल्याला बघायला मिळते। जुनी अयोध्या आणि नवी अयोध्यामध्ये खूप मोठा फरक आहे, कारण नव्या अयोध्येमध्ये आता ज्या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या प्रकारे पद्धतीने लोक या ठिकाणी येणार आहेत। खरंच जर आपण बघितलं तर व्हीआयपी लोकांना जवळपास 8000 व्हीआयपी लोकांना या ठिकाणी आमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या जी आहे ती अयोध्येमध्ये येणार आहे। जुन्या अयोध्येच्या अनुषंगाने जर आपण बघायला गेलं तर कंजेक्टेड रस्ते खूप होते, वाहनं कमी येत होती, पण आता खूप मोठी वाहनं येणार आहेत आणि त्याच्यामुळे खरं तर अयोध्येमध्ये पुण्या मुंबईसारखं इंटरनॅशनल लेवलचं मल्टी पार्किंग जे आहे ते बनणार आहे। आणि ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की हे जे पार्किंग बनणार आहे त्या पार्किंगची व्यवस्था जी आहे ती महाराष्ट्रातील मराठमोळ्या माणसांकडे आहे। त्यामुळे अयोध्येमध्ये मराठी माणसांचा डंका वाजतोय असं आपण म्हणू शकतो। ज्यांनी या सर्व पार्किंगची व्यवस्था केलेली आहे ते माझ्यासोबत आहेत। सर, स्वागत आहे साम टीव्हीमध्ये। पहिलं तर मला सांगा की मल्टी नॅशनल लेवलची पार्किंग आहे, पुण्या मुंबईसारखी खरं तर ही सुविधा अयोध्येमध्ये सुरू करतोय आणि तेही मराठी माणसाकडून, काय भावना आहेत तुमच्या? आता स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही पुणे शहरातील उद्योगपती श्री चंद्रकांत मधुकर गायकवाड यांनी 14 वर्षापूर्वी स्थापन केलेली कंपनी महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आई वडिलांच्या पुण्याने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीमध्ये अयोध्येमध्ये हे काम मिळालेले आहे कंपनीला। ही महाराष्ट्रातील एकमेव कंपनी आहे। आता ह्या पूर्ण पार्किंगमध्ये सुसज्ज असं पार्किंग आहे। याच्यामध्ये फूड कोर्ट आहे, महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण असणार आहे। त्याच्यानंतर 4 लिफ्ट्स आहेत, व्हेकल कार चार्जिंग पॉईंट आहे, रूफटॉप रेस्टॉरंट आहे, त्यानंतर शॉप्स आहेत। इथून मंदिर एक 6 किलोमीटर अंतरावर आहे। येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून इथे सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध आहे। पार्किंगमध्ये अंदाजे किती गाड्या बसणार आहेत या पार्किंगमध्ये? आणि तुम्ही म्हटलात मंदिर इथून जवळपास 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे, इथून मंदिरात जायची व्यवस्था कशी असणार आहे? कारण व्हीआयपी लोक खूप येणार आहेत अयोध्येमध्ये। पार्किंगमध्ये 320 कार्स आणि 1500 साधारणतः 2 व्हीलर्स इथे पार्क होऊ शकतात। मंदिराला इथून जाण्याची सुविधा म्हणजे की इलेक्ट्रिक कार्स आहेत आणि महानगरपालिकेच्या इथं ज्या बसेस आहेत इलेक्ट्रिक, त्याच्यानी मंदिरापर्यंत जाण्याची सुविधा उपलब्ध आहे। अच्छा, मला एक सांगा की हे किती मजल्याचं पार्किंग आहे सगळं, आणि अशा पद्धतीचं अयोध्येमधलं आपलं भव्य पहिलंच पार्किंग आहे का? हां, अशा प्रकारचं ह्याच्यामध्ये 6 मजली पार्किंग आहे आणि अशा 38 कार्स पार्किंग आहेत आणि ह्या सर्व आपल्या कंपनीला मिळालेल्या आहेत। आणि ह्याच्यातही सर्वात महत्त्वाचे सांगायचे म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांच्या नवीन मंदिराचे साफसफाईचे कामही स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आपल्या महाराष्ट्रीयन कंपनीला मिळालेले आहे। म्हणजे मराठी माणसाचा खूप मोठा डंका जो आहे त्या अयोध्येत वाचताना आपल्याला बघायला मिळतोय। आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, कारण अयोध्येमध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मराठी माणसं जे आहेत ते असताना आपल्याला बघायला मिळतात। त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर असं खूप मोठं हे भव्य पार्किंग जे आहे ते या ठिकाणं बनवण्यात आलेले आहे। खरं तर पुढच्या काही तासांवरती हा सोहळा येऊन ठेपलेला आहे आणि त्या सोहळ्यासाठी खूप मोठे व्हीआयपी येणार आहेत आणि त्यांची सुविधा, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या अनुषंगानं खरं तर ही सगळी तयारी जी आहे ती अगदी अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणं पाहायला मिळतंय। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।